रोनेटमध्ये इनिशियल पॅन कार्ड कसं आपण तयार करायचं ते बघणार आहोत आपण. रोनेटमध्ये आपण इंट्रोडक्शन न्यू पॅन कार्ड, ॲप्लिकेशन प्रोसेस, पॅन जनरेशन प्रोसेस, कमिशन डेटा सगळं पाहणार आहोत. फिजिकल पॅन आणि ई पॅन आहे त्याच्यात. फिजिकल पॅनसाठी तुम्हाला 107 रुपये चार्ज लागेल आणि डिजिटल पॅनसाठी जे ई पॅन म्हणतात त्याला 72 रुपये चार्ज लागेल. फिजिकल पॅनसाठी आपल्याला पोस्टाने त्याचं कस्टमरच्या घरी पोस्टाने कुरिअर नेईल पॅन कार्ड आणि त्याला हार्ड कॉपी वगैरे जी आपली सिंपल कॉपी असते ती मेलला सुद्धा आपण करू शकतो. आणि ई पॅनमध्ये फक्त मेलला ही कॉपी येत असते. आपण पाहणार आहोत ते कसं अप्लाय करू शकतो आपण पॅन कार्ड NSDL. सर्व्हिसेसमध्ये पॅन कार्डचे ऑप्शन चूज करायचे आपल्याला NSDL पॅन कार्ड. तिथून आल्यावर आपल्याला ज्यांचे ॲक्टिव्ह नसेल त्यांनी ॲक्टिव्ह करायचं आहे. इथून क्लिक हेअर करून आपण आपलं पॅन कार्ड ॲप्लिकेशन ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. क्लिक हेअर करून अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर सबमिट 199 रुपये आपले चार्जेस कापले जातील. सबमिट करून तुम्ही सक्सेसफुल ॲक्टिव्ह होऊन जाल पॅन कार्डसाठी. त्यासाठी तुम्हाला यायचे परत सर्व्हिसेसमध्ये पॅन ॲप्लिकेशनमध्ये इथं आपण पाहू शकतो व्ह्यू अप्लाय फॉर पॅन करेक्शन पॅन इनकम्प्लीट ॲप्लिकेशन. त्यासाठी आपल्याला न्यू पॅन कार्ड ॲप्लिकेशनसाठी अप्लाय फॉर पॅनला क्लिक करायचं आहे. त्या तिथून आपल्याला बायोमेट्रिक KYC, OTP बेस्ड KYC, फिजिकल कार्ड आणि व्हर्च्युअल कार्ड दोघी चूज करू शकता तुम्ही. कस्टमर अवेलेबल असेल तुम्ही बायोमेट्रिक KYCने बी करू शकतात. आधार वगैरे लिंक असेल तर OTP बेस्ड बी करू शकतात. पुढे प्रोसेस करून तुम्ही क्लिक हेअर टू रिक्वेस्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही चूज करायचे ॲप्लिकेशन. कस्टमरचं नाव वगैरे फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम सगळं टाकायचं तिथं. डेट ऑफ बर्थडे, जेंडर वगैरे सिलेक्ट करून तुम्ही प्रोसेस करू शकता. त्याचं आधार कार्ड बेसिक जसं नाव असेल तेच त्याचं टाकायचं आपल्याला. त्याचे डिटेल्स वगैरे टाकायचे ॲप्लिकेशनचे. फादर नेम, मदर नेम, कस्टमर पॅरेंट डिटेल्समध्ये आपल्याला फादर नेम लावणारी वारी आहे. फादर नेम वगैरे टाकून तुम्ही पुढे प्रोसेस नेक्स्ट प्रोसेस करू शकता. ओदार डिटेल्समध्ये तुम्ही इन्कम विथ सोर्स करू शकतात. त्याचा मोबाईल नंबर, ईमेल ID, एरिया कोड टाकल्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस भरायचा आपल्याला. ॲड्रेस वगैरे भरल्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि ऑफिस ॲड्रेस दोघी फिल करायचे. त्याचं स्टेट, पिनकोड, तालुका सगळं A to Z आपल्याला त्याच्यात फिल करायचं. ऑफिस ॲड्रेसमध्ये त्याला ऑफिसला जाईल पॅन कार्ड वगैरे जे असेल ते. तुम्ही जे ॲड्रेस सांगणार ते त्याच्यात लिहायचं वगैरे व्यवस्थित. स्टेट महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, ऑदर असेल तर ऑदर. त्याचा तालुका, डिस्ट्रिक्ट, सिटी सगळं वगैरे सेंड करायचे तुम्हाला पिनकोड वगैरे टाकून. त्याच्यात AQ कोड असतो आपला प्रत्येकाच्या एरिया वाईज. AQ कोडला इंडियन सिटीजन सिलेक्ट करून तुम्ही राज्य सिलेक्ट करा आपलं. महाराष्ट्र सिलेक्ट केलं, सिटी आपली जी तुमची जी असेल जसं आमचा नंदुरबार सिलेक्ट करू शकतो आम्ही. आपला एरिया कोड येऊन जाईल, त्यांना सबमिट करायचं आहे. एरिया कोड नंतर त्यांना जर पॅन कार्डवर त्यांचा फोटो वगैरे आधार कार्डचा पाहिजे असेल आधार कार्डचा राहू देऊ शकतो तुम्ही. त्याला KYC प्रोसेस करू शकतात. किंवा सिग्नेचर वगैरे पाहिजे असेल तर सिग्नेचर त्याची अपलोड करू शकतात. चूज फाईल करून तुम्ही त्याचं कॉपी वगैरे स्कॅन करून घेऊ शकतात फोटो आणि साईनचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला KYC ऑथेंटिकेशन येईल. OTP बेस्ड KYC आणि बायोमेट्रिक KYC येईल. OTP बेस्ड बी करू शकतात आणि बायोमेट्रिक बेस्ड बी करू शकतात KYC तुम्ही त्याची. OTP ने करायचं असाल तर OTP वगैरे लागेल कस्टमरचा जे मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्याच्यावर. सक्सेसफुल ओके करायचं आहे. ओके नंतर बायोमेट्रिक बेस्ड करा. नंतर मॉर्फो जे डिव्हाइस असेल तुमचं मॉर्फो, मंत्रा, स्टार्टिक कोणते ते सिलेक्ट करा. फिंगरप्रिंट ठेवा कस्टमरचा. त्याच्यानंतर तुम्ही आधार व्हेरिफिकेशनसाठी OTP असतो आपल्याला. आधार कार्ड नंबर वगैरे टाका कस्टमरचा. सबमिट करा. OTP जाईल. OTP टाकल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय करा. व्हेरीफाय OTP. साईन ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालं. ओके दाबा. तुम्हाला जी ट्रान्झॅक्शनची अमाऊंट असते ते एकसाथ पेएबल करायची. पेमेंट झाल्यानंतर परत तुम्ही हे बायोमेट्रिकचं ऑप्शन आधार कार्ड नंबर टाका. बायोमेट्रिक सक्सेसफुल होऊन जाईल. परत हे येईल जे असं करायचं पॅन कार्ड सक्सेसफुल जनरेट होईल. त्याचं कमिशन स्ट्रक्चर आहे. फिजिकल ई पॅन 3 रुपये कमिशन आहे CSPला. आता 5 रुपये आहे. आता फॅक्ट बघू शकतात. फॅक्ट अँड क्वेश्चन.
टी